grandfather. It is in Marathi. He is also police officer. So तुमच्याबद्दल माहिती. माझे नाव संजय नामदेवराव कुंभार. मी अकोला पोलीस दलातून सहाय्यक फौजदार असिस्टंट सब इन्स्पेक्टर या पोस्टवर सेवानिवृत्त झालेलो आहे. व मी एकंदर 32 वर्षे नोकरी केली. Questions about that. It is in Marathi. पोलीस दलात भरती होण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? पोलीस दलात भरती होण्यासाठी माझे एक स्वप्न होतं की मी पोलीस बनवून जनतेची सेवा करीन व जनतेला साथ देईन. पहिल्यांदा जेव्हा वर्दी घातली तुम्ही तेव्हा स्वतःला आरशात पाहिल्यावर तुम्हाला कसं वाटलं? चांगलं वाटलं. म्हणजे जसं मी भरती झालो तर मला एकदम माझी पर्सनॅलिटी वर्दी घातल्यानंतर अधिक अट्रॅक्टिव्ह दिसली. आता तुमच्या याच्यातला एखादा असा प्रसंग सांगा जेव्हा तुम्हाला खूप भीती वाटली पण तरी तुम्ही धैर्याने त्याचा सामना केला. मी पोलीस दलामध्ये असताना मी उरण पोलीस स्टेशनला 2014 ते 2021 पर्यंत ड्युटीवर कार्यरत होतो. तिथं मी हातरुण बीट परिसर म्हणजे हातरुण एक ओपी होती, ते आउटपोस्ट ओपीमध्ये मी बीट इन्चार्ज म्हणून नोकरी करत होतो. व माझ्या ताब्यामध्ये 21 गाव होते. तर 21 गावामध्ये असताना एकदा माझी नाईट ड्युटी चालू होती. ती नाईट ड्युटी ही रात्री 8 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत असताना एक पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे आम्ही 11 वाजता पेट्रोलिंगला निघालो होतो रात्री. तो म्हणजे ते आहे 2017ची गोष्ट आहे. तर आम्ही पेट्रोलिंगला निघालो. माझ्यासोबत माझा म्हणजे एक रायटर होता विजू चव्हाण म्हणून, असे आम्ही दोघं व ड्रायव्हर 3 जण होतो. तर आमच्या परिसरामध्ये जवळपास 10 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे. बाकी मग सर्व जंगल एरिया. तर तिथं जाताना पोलीस स्टेशनला एका इसमानं फोन केला की बा काही दरोडेखोर कंचनपूर आणि ह्या भागामध्ये आलेले आहेत अशी माहिती मिळाली. व आम्ही त्यावेळेस होतो खांबोरा या गावात, तिथं होतो आम्ही. तिथून आम्हाला पोचायला अर्धा-पाऊण तास लागत होता. मग आम्हाला वायरलेस मेसेजवर आला की तुम्हाला असा आम्ही नंबर पाठवलेला आहे, तुम्ही त्यांना जाऊन भेटा आणि पहा. मग आम्ही फोन त्या इस्माला फोन लावला. तो गावचा पोलीस पाटील होता. मग त्यांना सांगितलं की बाबा असे 5-6 जण युवक म्हणजे हे दरोडा घालण्यासाठी आलेले आहे. मग त्यावेळेस आमच्याजवळ काही म्हणजे बंदुका नव्हत्या, लाठी होती फक्त. काठीनेच आम्ही ज्यावेळेस आम्ही कंचनपूर एरियात सायरन वाजवत गेलो तर त्यावेळेस जे चोर घुसलेले होते ते आम्हाला पाहून म्हणजे दगडं फेकले त्यांनी आमच्या अंगावर. दगडं फेकल्यानंतर आम्ही त्या दगडाला म्हणजे घाबरलो नाही की आम्हाला काय होईल. आम्ही तसेच गाडीच्या खाली न उतरता एक जस्ट लाईक ड्रामा म्हणून आम्ही गाडी पूर्ण अशी फिरवली पुऱ्या गावामध्ये. तर त्याचा प्रभाव असा पडला की दरोडेखोरांना वाटलं की फार मोठ्या प्रमाणात पोलीस स्टाफ आलेली आहे. मग त्यांनी तिथून पळाले म्हणजे त्यांनी रानार वनात असे जंगलात पळत होते ते. म्हणजे तिथून कंचनपूरपासून आगर येतो भाग असा आतला इंटेरियर आहे पूर्ण एरिया. 10-15 किलोमीटर जंगल एरिया, लाईट नाही, काही नाही. आम्ही तसेच 2-4 दरोडेच्या मागे आम्ही काही जण 2 व्हीलरवर पळाले. आम्ही तसेच त्यांच्या मागं गाडी लावली. गाडी लावल्यानंतर आम्ही त्यांच्या मागं पाठलाग केला. परंतु ते अंधाराचा फायदा घेऊन लपण्यात यशस्वी झाले व पळून गेले. त्या दिवशीचं जसं ध्येयानं आम्ही त्यांचा पाठलाग केला व घडणारी गोष्ट जी घडली असती, दरोडा पडला असता, कुणाचा जीव गेला असता, ते वाचवलं मी. खाकी वर्दी का साधे कपडे? खाकी वर्दी. लाठी का रिव्हॉल्वर?
लाठी आणि रिव्हॉल्वर दोन्ही, म्हणजे लाठी म्हणजे हे लाठी अशी वस्तू आहे की समजा मॉबला कंट्रोल करण्यासाठी व जास्त बळाचा उपयोग करायचा असला तर हवेत फायर करण्यासाठी रिव्हॉल्वर ही उत्तम आहे. त्याच्यानं मॉब हे लवकर तिथं होतं, म्हणून दोन्ही. तर आता शिस्त का स्वातंत्र्य? शिस्त पहिले, स्वातंत्र्य तर आहेच, शिस्त ही महत्वाची आहे. स्वातंत्र्य आहेच, शिस्त. हां, सांगायचं तात्पर्य म्हणजे असं की घर आहे तर ड्युटी आहे, आणि पहिले घर आहे म्हणून ड्युटी आहे, आणि मग ड्युटी आहे जर व्यवस्थित ड्युटी केली तर मग घर अजून चांगलं, घर आपलं चांगलं आपण निर्माण करू शकतो, म्हणून ड्युटी फर्स्ट. तर आता प्रश्न असा आहे की समजा आता ॲज अ पोलीस तुम्ही जे आता आपण प्रेक्षक बघतायत त्यांना काय संदेश देणार? कशाबद्दल म्हणजे पोलीसबद्दल का? तर तुम्ही आता ॲज अ पोलीस ऑफिसर तुम्ही काय संदेश देणार पुढच्या पिढीला? मी पोलीस खात्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे पोलीस अंमलदार म्हणून भरती झालो व असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून मी सेवानिवृत्त झालो. जवळपास मी 32 वर्षे पोलीस सेवा केली. 6 पोलीस स्टेशनमध्ये मी नोकरी केली, हेडक्वार्टरमध्ये नोकरी केली आणि जवळपास नोकरी करत असताना मी इमानदारीनं नोकरी केलेली आहे. आणि सांगायचं तात्पर्य असं आहे की पोलिसांबद्दल काही जनता नाराज असतात. त्या जनतेला वाटते की पोलीस आमच्या एका कॉलवर येत नाही, किंवा काही घडले तर पोलीस हा उशिरा काय येतो. याचं कारण असं आहे की पोलिसांना जसं कॉल आल्याबरोबर हा पोलीस तात्काळ उठून त्या ठिकाणी जातो, पण उशिरा का पोचतो त्याला कारण असं आहे की पब्लिक ही ऑलरेडी तिथं असते. कारण पब्लिकला जे गुन्हा घडला तर पब्लिक 1-2 तिथं असतेच ना, आणि पोलीसला यायला 2 किलोमीटर 3 किलोमीटरचं अंतर असतात. पोलीस तात्काळ येतात. पोलीस स्टेशनमध्ये स्टाफ कमी असतो कधी कधी, तर स्टाफ कमी बी असला तरी 2 पोलीस 3 पोलीस ही गाडी घेऊन किंवा त्यांचे स्वतःचे 2 व्हीलर घेऊन घटनास्थळावर पोचतात. आणि जनतेला असं वाटतं की बा पोलीस हा उशिरा आला, पण पोलिसाचं असं हे नसते की आपण उशिरा जावं. पोलीस हा फोनची वाट पाहतच असल्याचं समजून चालायचं की बा काही घडते का, तयार आहे. आणि 24 तास पोलीस स्टेशन हे जनतेसाठी खुले आहे, आणि जनतेच्या सेवेसाठी पोलीस हे 24 तास तयार असतात. तर माझा संदेश हाच आहे की आता जे मी तर सेवानिवृत्त झालेलो आहे, पण नवीन पोलीस जे आता भरती होणार आहे, ते भरती झालेले आता जे पोलीसवाले आहेत त्यांच्यासाठी एक असा संदेश आहे की पोलिसाची नोकरी ही 24 तास ड्युटीवर हजर असण्याची आहे. तसेच पोलिसांना आपली फॅमिलीचं बी संरक्षण, फॅमिलीचं लक्ष द्यायला लागते, मुलाबाळांना लक्ष द्यायला लागते. ते करून आपण आपले दिलेल्या ड्युटीवर जे 12 तासाची ड्युटी आहे ती इमानीद्वारे जर केली तर कोणतीच जनता आपल्यावर नाराज होणार नाही. आणि जनतेसाठी आपण सदैव तयार असायचे की जनतेला आपलं संरक्षण मिळायला पाहिजे, ते जेणेकरून जनतेचा विश्वास आपल्या पोलिसांवर चांगला राहील व जनतेशिवाय पोलीस हा नोकरी करू शकत नाही. ह्यातली अशी गोष्ट आहे की जनतेच्या मदतीशिवाय पोलिसाला काही हे म्हणजे पोलिसांना मदत, समजा जनतेची मदत असल्याशिवाय पोलिस हा काम करू शकत नाही. ही बी त्यातली एक गोष्ट आहे. जिथं गुन्हा घडते तिथं काही माहिती देणारे पब्लिकच असतात. पब्लिकच्या माणसांनी जर व्यवस्थित सांगितलं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात व गुन्हेगाराला तात्काळ अटक होते, आणि तात्काळ अटक होऊन त्याला सजा बी कोर्ट देऊ शकतो जर जनतेचा व्यवस्थित साक्षीदारांचा साथ मिळाला. म्हणून नवीन पोलिसांना जे सांगायचं माझं असं आहे
की तुम्ही आपली ड्युटी 12 तासाची इमानीतबारी करायची, जनतेला मिळून जनतेसोबत जुळून आपली नोकरी करायची, तुमची नोकरी व्यवस्थित सुखरूप पार पडेल. माझ्या 32 वर्षामध्ये मला जनतेचं सहकार्य मिळालं. मी नोकरी चांगल्या प्रकारे केली जनतेच्याच सहकार्याने, व जनतेच्या सहकार्याने मी बरेच तपास केले, बरेच गोवंश पकडले, मी गोवंश तस्करी करणाऱ्यांना पकडलं आणि त्यांना गोवंशचे धंदे हे बंद करून त्यांना शेतात काम करायला पाठवलं. अशी कामं केली. त्यामुळे इतर जनता माझ्यावर खुश होती.